अमरावतीत महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेचं दिमाखदार उद्घाटन करण्यात आलं। 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा 9 ऑगस्टला समारोप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला विभागीय आयुक्तांसह लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। या राज्यस्तरीय निवड स्पर्धेत राज्यभरातील उदयोन्मुख बाल बॅडमिंटनपटू सहभागी झाले असून अंडर 9, अंडर 11 आणि अंडर 13 गटातील खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे। या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंची राज्य संघासाठी निवड केली जाणार असल्यानं स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या स्पर्धेमध्ये राज्यभरातील एकूण 703 खेळाडू सहभागी झाले आहेत। या स्पर्धेनंतर ठाणे येथे पुन्हा चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होईल व त्यानंतर विजेत्या खेळाडूंचं महाराष्ट्र टीममध्ये निवड करण्यात येणार असून सुनील गद्रे, अमरावती सिटी अँड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष यांनी ही माहिती दिली। उद्घाटनानंतर प्रथम सामना कोर्ट 1 वर अकोला विरुद्ध नांदेड तर कोर्ट 2 वर पुणे विरुद्ध मुंबई यांच्यामध्ये खेळवला गेला। 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा 9 एप्रिलला समारोप होणार आहे। उपस्थित मान्यवरांनी युवा खेळाडूंना शुभेच्छा देत उत्कृष्ट खेळ, क्रीडा भावना आणि शिस्तीचं पालन करण्याचं आवाहन केलं। आयोजकांनी मान्यवरांसह पालक, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून स्पर्धेला प्रोत्साहन द्यावं असं आवाहन आयोजकांनी यावेळी केलं। एक तर ह्या पोरांचा सगळा एन्थुझियाझम आणि त्यांचा अटेंडन्स पाहून खूप आनंद झाला। खूप छान प्रतिभा आहे आणि खूप सुंदर खेळत आहेत। आय विश देम बेस्ट ऑफ लक। ह्या टुर्नामेंटला टोटल 703 एंट्री झालेल्या आहेत वेगवेगळ्या अंडर 9, 11 आणि 13 मध्ये आणि 498 टोटल प्लेयर्स वेगवेगळ्या प्रभागात खेळतात। याच्यानंतर यांचं चॅम्पियनशिप होईल। पहिली झाली होती यवतमाळला, दुसरी इथे झाली। आता ठाण्याला त्यांची चॅम्पियनशिप होईल आणि त्याच्यातनं मग महाराष्ट्राची टीम सिलेक्ट होईल।